लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली आहे तसे औरंगाबादमध्ये राजकीय वातावरण तापताना दिसतंय। काँग्रेसला धक्का देऊन अपक्ष उमेदवारीची घोषणा करणाऱ्या अब्दुल सत्तारांनी आज प्रचार कार्यालयाची सुरुवात केली। त्यासाठी ते काँग्रेस भवनामधील खुर्च्याही घेऊन गेले। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एका इमारतीत त्यांनी या प्रचार कार्यालयाची सुरुवात केली आहे। आणि याचाच आढावा घेतला आमचे औरंगाबादचे ब्युरो चीफ माधव सावरगावे यांनी। औरंगाबादमध्ये गांधी भवन इथं काँग्रेसचं कार्यालय आहे। त्या ठिकाणच्या सगळ्याच खुर्च्या उचलून आणलेल्या आहेत आणि तेही स्वतःचं ऑफिससाठी। इथे आपण पाहू शकता की अब्दुल सत्तार यांनी अपक्ष निवडणूक लढवणार ही घोषणा केल्यानंतर त्यांनी आपल्या ऑफिसची स्थापना केलेली आहे। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एका मोठ्या इमारतीमध्ये मोठ्या ठिकाणी या जवळपास 300 खुर्च्या बसतील असं ऑफिस त्यांनी सुरुवात केलेली आहे। सगळ्या खुर्च्या गांधी भवन जिथे काँग्रेसचं कार्यालय होतं तिथून आणलेले आहेत। गेली 36 वर्ष काँग्रेसमध्ये अब्दुल सत्तार हे कार्यरत होते। त्यांची नाराजी जी होती ती पक्षाध्यक्षांपर्यंत पक्षप्रमुखांपर्यंत गेलेली होती, तरीही त्यांचं ऐकत नसल्यामुळे अखेर त्यांनी हा निर्णय घेतला आणि आज त्यांनी पूर्णतः काँग्रेस ऑफिसमध्ये असल्या खुर्च्याही आणल्या। एक माईक फक्त त्यांनी ठेवलेला आहे आणि अखेर त्यांनी आपलं कार्यालय सुरू केलंय। आता मात्र त्यांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली। 29 तारखेला त्यांची मोठी सभा होणार आहे आणि या सभेसाठी मोठ्या संख्येने लोक येतील अशी अपेक्षा आहे। तशी त्यांनी तयारी सुरू केली आहे। जर त्या दिवशी कार्यकर्त्यांनी निर्णय घेतला आणि आदेशी जरा कार्यकर्त्यांनी तर ते या निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार असणार। तत्पूर्वीच त्यांनी ही सगळी तयारी केलेली आहे। हे व्हिडिओ जर्नलिस्ट महेश वाघसह माधव सावरगावे, जय महाराष्ट्र, औरंगाबाद।